चांगल्या पद्धतीने आयोजन त्यांचं बघायला मिळते, नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. सामन्याला या सुरुवात होते. पहिल्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय प्रवीणजी आंध्रे आणि प्रीतम पाटील. हा पहिला सामना साबीर 11 थळ विरुद्ध अद्विक एंटरप्राइजेस थळ. सन्मित्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळतो अद्विक एंटरप्राइजेस. त्याचप्रमाणे गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज आणि अंतिम विजेतेपद प्राप्त केलेला शाबीर 11 थळ संघ आज मैदानात उतरताना दिसतोय. आपण इंटरनॅशनल स्पर्धा बघितल्या ना, फुटबॉलची असो किंवा कोणतीही असो, की जो चॅम्पियन संघ असतो ना त्याचा सामना पहिला असतो चॅम्पियन सामन्याचा. आणि आज लॉटसुद्धा अशा पद्धतीने पडलेले आहेत की चॅम्पियन संघ तो आज पहिल्यांदा मैदानात खेळताना दिसणार आहे. अतिशय चांगला संघ निवडलेला आहे तो शाबीर भाईचे कर्णधार आदिल कुरेशी यांनी, कारण त्यांना माहिती आहे गतविजेतेपद आपल्याला राखायचं आहे. परंतु प्रत्येक संघ या वेळेला त्याच मनोधैर्याने मैदानात उतरताना दिसते, कारण या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी जे काही बक्षीस आहे ना ते खूप मोठं बक्षीस आहे. ते आपल्याला दिसणार आहे कशा पद्धतीचं आहे, ते काय आहे बक्षीस. परंतु 3 वर्षांमध्ये जे स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं नव्हतं ना, ते पहिल्यांदाच बक्षीस मिळणार आहे या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीज. आणि जे बाकीचे जे निर्णय असतात ना, नियम असतात, त्या पद्धतीने आज शाबीरबाईंच्या संघामध्ये बघतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रभुनाथ वेताळ याला संघात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे प्रथम भाबी हा सुद्धा जागृती थळ संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा लौकिक आहे. असे 2 गोलंदाज प्रामुख्याने आहेत. स्वतः आदिलभाई कुरेशी फलंदाज आहे, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या जोडीला सुशांत कांबलेला सुद्धा या मैदानात घेतलेला आहे. अतिशय चांगला संघ मैदानात त्यांचा दिसणार आहे. गणेश हुले आहे ऑलराऊंडर खेळाडू, बघूया कशा पद्धतीने. त्याचप्रमाणे समोरच्या संघात सुद्धा तोडीस तोड सन्मित्र म्हात्रेच्या नेतृत्वाखाली तुषार घरत आणि त्याचे संपूर्ण सहकारी मंच अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानात खेळताना दिसणार आहेत आपल्याला. गतवर्षीसुद्धा नॉकआउटच्या सामन्यात बघितलं होतं, सेमीफायनलिस्ट झाला होता तो सन्मित्र म्हात्रे आणि तुषार घरत यांचा संघ. सामन्याला सुरुवात होते. लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, वाईड बॉलचा जोरदार टाळ्या होते सर्वांकडून. या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, पर्व चौथ्याला सुरुवात झालेली आहे. पर्व चौथा आहे आणि त्यावरही सर्व पर्वांवर आम्हाला खूप मोठा गर्व आहे की वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू वाईड बॉल, संघाच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. माझ्या समवेत उलटा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा. फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. मारावा की सोडावा, षटकार मारावी की कोणत्या ठिकाणी मारावा, या विवंचनेमध्ये मात्र खराब चेंडूवर फलंदाज बाद होतोय. कित्येक वेळा आपण असं बघितलेलं आहे की पहिला फलंदाज फास्ट यायचा आहे जरा. यस, या स्पर्धेसाठी निविया कंपनीचे चेंडू पाचारण केलेले आहेत. बघूया कशा पद्धतीने धावसंख्या होणार आहे. ती धावसंख्या होणार यामध्ये कोणतीही शंका नाही आहे, कारण प्रत्येक संघात चेंडू जर तुम्ही हलका ठेवला तरी राकेश चव्हाणची बॅट जी आहे ना ती खतरनाक आहे. पालंबीची बॅट आहे ती, त्यावर कोणत्याही चेंडू द्या तुम्ही. हलका बॉल असेल तरी तो मॉर्निंग क्रिकेटच्या क्लबच्या मैदानामध्ये जाणार, यात कोणतीही शंका नाही आहे. प्रभुनाथ वेताळ यांनी पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिलेली आहे. 1 धाव 1 गडी बाद. नवीन 1 डाऊन बॅट्समन मयूर माळी. पुन्हा स्टंप पिचिंग चेंडू टाकला होता. प्रभुनाथची खासियत आहे की चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही आहे, कारण फलंदाजाला अंदाज येत नाही. फलंदाज
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू ऑफ साईडला गेल्यामुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारे धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय, चेंडू जातोय घोषित परिसरामध्ये सिंगलसाठी. फुलटॉस चेंडू होता, परंतु फुलटॉस चेंडूंचा फायदा मात्र होत नाही आहे. कारण शिवशक्ती लोणारे संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी ही विकेट जी बनवलेली आहे ना आत्ता, ती विकेट नवीन बनवलेली आहे. ती गोलंदाजाला सहाय्यभूत ठरणारी विकेट आहे. त्याच्यामुळे गोलंदाजांना या मैदानावर नक्कीच त्याचा फायदा उचलायचा आहे आणि प्रभुनाथ तो फायदा उचलताना सुद्धा दिसतोय. 22च्या रूपामध्ये 1 धाव जाते. धावसंख्या 2 धावा. पुन्हा फुलटॉस चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक ओम साखरकर चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. दोन चेंडू फुलटॉस होते, परंतु फलंदाजांना अंदाज येत नाही आहे. मयूर माळी आणि प्रवीण, पहिली मॅच आहे तुमची, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा चेंडूंवर विकेट जाणं हे आपल्या संघासाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा घातक आहे. म्हणून अशा चेंडूंचा फायदा कशा पद्धतीने उचलायला पाहिजे. ज्या ठिकाणी ब्लँक प्लेस आहे त्या ठिकाणी मारा. ऑन साईडला एकच क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये जर चेंडू तुम्ही दिलात, झेल दिलात, तर मात्र तुमचा तो आत्मघातकी फटका होऊ शकतो. आणि ह्याचा प्रत्यय तुम्हाला आता आलेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. संघाच्या धावफलकावर 2 धावा आहेत. तुषार घरत मैदानात येतोय. ही दोन्ही अनुभवी खेळाडूंची जोडी आता मैदानात आलेली आहे आणि ह्या जोडीचं काम काय आहे अपरेश आता, तर मैदानात सुद्धा थांबायचं आहे. विकेट्स न काढता धावसंख्यासुद्धा वाढवायची आहे. कारण 5 षटकात तुम्ही 50+ धावा कराल ना, तर त्या आपल्या संघातील गोलंदाजांना, कारण समोरच्या संघात चांगले फलंदाज आहेत. ओम साखरकर आहे, सुशांत कांबळे आहे आणि स्वतः कर्णधार आदिलभाई आहे. हा सुद्धा चेंडू, क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगली गोलंदाजी प्रभुनाथकडून होताना दिसते. ऑफ स्टंप पिचिंग चेंडू टाकतोय. लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी बघायला मिळते. 5 चेंडू झालेत. 1 धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपात त्याने खर्च केली, एक एक बाईच्या स्वरूपात, अशा 2 अतिरिक्त धावा आहेत म्हणून, आणि 2 फलंदाजांना सुद्धा बाद केलं आहे. एक चांगलं कमबॅक करून देणारा किंवा आपल्या संघाला वरचढ. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अक्रॉस द लाईन शफल होऊन खेळण्यात किंवा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू थाईजवर आदळला, पॅडवर आदळला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगते. बरोबरच या षटकाची सुद्धा, या यशस्वी षटकाची सांगता या ठिकाणी झालेली आहे. पहिलं षटक प्रभुनाथ वेताळचं संपन्न होते आणि त्यामध्ये त्याने 2 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. एक अतिरिक्त धावा, अशा 2 धावा मैदानात लागलेल्या आहेत. 2 गडी बाद 2 धावा. अतिशय थोडीशी दयनीय अवस्था, परंतु कुछ नाही होता. या दयनीय अवस्था पहिलं षटक आहे आणि या 2 जे खेळाडू आहेत ना, दोन्ही सन्मित्र आहे, तुषार आहे, यांच्या मनगटांमध्ये तेवढी ताकद आहे की संघाची धावसंख्या कधीही कोणत्याही क्षणी ते उंचावतील. फक्त त्यांना दोघांना शेवटपर्यंत खेळणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो प्रथमला दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. अतिशय चांगला गोलंदाज आहे, नवीन होतकरू गोलंदाज आहे, जागृती संघाचं भविष्य आहे.
का फलंदाज आहे आणि त्याला जागेवर 3 चेंडू ठेवण्यात यश येते ते प्रथमला. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती शाबीर इलेव्हन संघाची. ज्या प्रकारे प्रभुनाथने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. टिच्चून मारा चालू आहे तो शाबीर इलेव्हन संघाचा. चेंडू पायावर आला तर जोरदार लेग बिफोरचा अपील मात्र येतोय. पंच फेटाळून लावतात, परंतु हा सुद्धा चौथा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर षटक म्हणता येईल हे सुद्धा प्रथम भाबीचं. आता मात्र थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय संमित्र आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार, चौकार. सन्मित्रने ऑन द राईज येऊन खेळून स्वतःला सावरलं, कारण त्याला माहिती होतं जर जास्तीत जास्त चेंडू जर डॉट जातील तर दबाव मात्र संघावर वाढत चालला होता आणि तो दबावामधून नाहीसा करण्यासाठी त्याने हा चांगला सुंदर स्ट्रोक बघायला मिळेल त्याच्याकडून. स्ट्रेट ड्राईव्ह होता, सीमारेषा पार केली होती, 4 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय करतोय तर चेंडूचा टप्पा पडण्याची वाट बघितली त्याने. त्याला माहिती होतं की चेंडूपर्यंत आपण पोहोचणार नाही आणि चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर चौकार वगैरे जाऊ शकला असता, परंतु सिंगलवर रोखण्यात यशस्वी ठरलेला आहे. हा शेवटच्या चेंडूवर हा दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी करत धावसंख्या रोखून धरलेली आहे. 2 षटक पूर्ण, पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यांनी 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी शाबीर इलेव्हन थर्ड संघाकडून. टायमिंग इज ऑन आहे, लक्षात ठेवा. 20 मिनिट्सचा 4 षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत आपल्याला. 4 षटकं पूर्ण करायचे आहेत, ती 20 मिनिटांमध्ये. प्रेक्षक नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचा आस्वाद सुद्धा घेणार आहेत, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा, 4थं पर्व आहे. अतिशय चांगला पर्व आहे आणि प्रत्येक पर्वावर आम्हाला गर्व सुद्धा आहे. नक्कीच विकास, सुंदर असं आयोजन पाहायला मिळते ते मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे. परंतु आता शेवटचा जो चेंडू झाला, जर क्षेत्ररक्षकाने हा विचार केला असता की चौकार गेला तर जाऊ दे, परंतु संमित्रसारख्या फलंदाजाचा झेल घेतला तर तो बाद होऊ शकतोय, परंतु तो विचार न करता त्याने धावा वाचवण्यावर भर दिली आणि फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागलं. पुन्हा तिसरं षटक प्रभू वेताळच्या खांद्यावर टाकतोय जबाबदारी तिसरं षटक फेकण्याची. कारण पहिलं षटकामध्ये टिच्चून मारा केला होता. फक्त 2 धावा अतिरिक्त 1 आणि 1 अशा 2 धावा खर्च केल्या होत्या. या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत. क्या बात है. थोडंसं टायमिंग मध्ये मिस्टेक झाली त्या क्षेत्ररक्षकाच्या. बघूया काय पंचांचा निर्णय येईल तो, कारण त्या ठिकाणची जी रेषा आहे ना ती आपल्याला दिसत नाही तिथून. पंचांचा निर्णय आलेला शेवटी 1D. चेंडू जी डिक्लेअर रेषा आहे त्याच्या बाहेरून दगडाला लागून नंतर तिथे गेला, त्यामुळे एकच धाव दिली. परंतु पाहता क्षणी असं वाटत होतं की चेंडू तो जो आहे तो क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलेला आहे की काय, परंतु तसं काहीही झालेलं नाहीये. तर क्षेत्ररक्षकाचा अंदाज योग्य होता. धावसंख्येत 1ची वाढ, 8 धावा. सुंदर चेंडू म्हणता येईल हा. ब्लॉकऑल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील वापरतोय तो प्रभुनाथ वेताल आणि निशब्द करतोय संमित्र मात्रेला. सन्मित्र मात्रेसाठी अतिशय भेदक पद्धतीचा चेंडू होता. प्रभुनाथ दिवसेंदिवस आपल्या गोलंदाजीची धार जी आहे ती वाढवत चाललेला आहे. थर्ड संघाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तो प्रसिद्धीस येऊ लागलेला आहे. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने तटावतोय. स्क्वेअर कट अतिशय चांगला होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धावेपेक्षा जास्त धावा या स्ट्रोकवर मिळत नाही आहेत. धावसंख्येत 1ची वाढ, 8 धावा, 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सन्मित्र मात्रेला हा चेंडू चांगला म्हटला होता. चांगला स्क्वेअर कटचा फटका सुद्धा क्रिकेटमधील सौंदर्य, नजाकत, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह हे जे क्रिकेटमधले स्ट्रोक आहेत ना, हे क्रिकेटमधले नजाकत बघतोय आपण म्हणतो आपण त्यांना. आहा, बॅटची एज घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय, परंतु सामना निसटणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल त्याच्या गोलंदाजांना. परंतु प्रभुनाथचं खरोखर कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू गणिक त्याच्याकडून अतिशय चांगली कामगिरी होताना दिसत आहे. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला चकवलं होतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल द्यायला पाग पडलं होतं, परंतु यष्टीरक्षक पूर्णपणे तयार नव्हते त्या झेल घेण्यासाठी. खालची कडा घेऊन चेंडू सरळ
पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. मी अगोदरच सांगितलं होतं अपरेश की ही जी विकेट्स बनवलेली आहे ना शिवशक्ती लोणारेच्या संघातील जो कोण क्युरेटर असेल ना त्याचं खरोखर कौतुक की स्किट होतो चेंडू, गोलंदाजाला सहाय्यभूत अशी विकेट्स आहे. याच मैदानामध्ये आपण बघितली होती लोणारे प्रीमियर लीगसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॅडवर आदळतोय, जोरकस अपील सुद्धा केलं होतं या चेंडूवर, परंतु पंच दर्शवतात प्रीतम पाटील. प्रीतम पाटील मला वाटतं या थर्ड प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्यांदा पंचांच्या भूमिकेमध्ये, ज्या वेळेला पहिलं पर्व होतं त्यावेळेला सुद्धा त्यांना पाचारण केलं गेलं होतं आणि अतिशय कठोर पद्धतीने त्यांनी निर्णय त्यावेळेला सुद्धा दिले होते आणि त्याचा प्रत्यय आपण बघितला होता त्या मैदानात सुद्धा. नक्कीच पहिल्या विकास प्रभुनाथचं जर पृथक्करण पाहिलं तर 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात, परंतु एक त्याची अतिरिक्त गेल्यामुळे फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 9 चेंडू तब्बल डॉट डिलिव्हरीज त्यांनी टाकल्या होत्या. अतिशय चांगलं पृथक्करण आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने लोणारे प्रीमियर लीग सुद्धा बघितली होती आणि त्या लोणारे प्रीमियर लीगमध्ये वन मॅन आर्मी आपण बघतो ना, योगेश पाटील यांनी काम केलं होतं. योगेश पाटील त्यामध्ये कॉमेंटेटर असतो, योगेश पाटील गुणलेखक असतो, योगेश पाटील अरेंजर असतो आणि मी विनंती करतो योगेश पाटील यांना की आपण समालोचकांना जॉईंट व्हायचं आहे आणि मंचकावर यायचं आहे. योगेशजी पाटील. नक्कीच आता पुढचं 4थं षटक आदिल कुरेशी सोपवतोय संघ मालक शाबीर कुरेशीच्या खांद्यावर. आणि शाबीर आल्याबरोबर त्यांना पारितोषिक सुद्धा आलेलं आहे नितीन ढेपे यांच्याकडून. 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक जर घेतली तर. हॅट्रिक आणि 2 विकेट्स काढल्या सुद्धा तरी हातदार पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा प्रयत्न आहे तो थोडासा कमनशिबी ठरतोय कारण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फक्त मिळते या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. नक्कीच विकास तिथून मारा पायाला मिळतोय तो शाबीर रेल्वे संघातर्फे. फक्त 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 धावा आणि हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मी प्रभुनाथ तालुकानाचं पुन्हा एकदा कौतुक, प्रभुनाथ वेताळचं पुन्हा एकदा कौतुक करीन की त्याने ह्या वर्षामध्ये गोलंदाजीची धार तर वाढवलेली आहेच, परंतु फलंदाजीवर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता ज्या 4-5 टुर्नामेंट झाल्या खेळपट्टीच्या बाहेर पडल्यामुळे हा चेंडू पंचांनी नो घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव मात्र मिळते संघाला आणि फ्री हिट असेल, येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर जोरदार मारा जरूर केला होता, परंतु फटका मात्र फसलाय. चेंडू खाली येतो यश मात्र कोणतीही चूक करत नाही, परंतु हा फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळते. धावसंख्या पुसते ती 13 धावा. अपरेश शाबीरबाईसाठी पारितोषिक लावलेलं आहे नितीन ढेपे यांनी. त्यांचे सहकारी हॅट्रिक घेतली तरी सुद्धा किंवा लागोपाठ 2 विकेट्स घेतल्या तरी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि ज्यांना कुणाला पारितोषिक लावायचं असेल ना त्यांनी लिहून आणा आमच्याकडे, कारण आम्ही लिहून ठेवायला आम्हाला तेवढा वेळ कमी पडतो, त्यामुळे लिहून आणा की कोणत्या प्रकारचं पारितोषिक असेल. सुंदर असा चेंडू पाहायला मिळते, परंतु चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पडतोय. पंच हा दर्शवतात की हा स्वेर स्वरूपाचा चेंडू आहे, अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. या अवांतरने 1 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 14 धावा. नक्कीच धावसंख्येचं पाठबल कमी आहे. चेंडू बॅटची काढा घेऊन जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावावर समाधान मानावे लागते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. एकेरी दुहेरी धावांवर भर देत आहेत दोन्ही फलंदाज, कारण गोलंदाजीचा मारा सुंदर असा पाहायला मिळतोय. कोणती मोठे फटके खेळण्याची संधी नक्कीच फलंदाजांना मिळत नाही. तुषार घरत आणि संमिता मात्रे हे नक्कीच एकविरा थळ संघाचे मोठे फलंदाज, त्यांचं नाव मोठं आहे, त्यामुळे गोलंदाजीची नक्कीच प्रशंसा करावी लागेल, कारण त्यांच्यासारख्या फलंदाजांना बॅटमॅन करून राहावं लागते. मोठे फटके कोणतेही संधी मिळत नाही खेळण्याची. धावसंख्या मात्र 4थं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा होत आहेत. त्याचप्रमाणे मंगळमूर्ती थळ विरुद्ध RC ग्रुप थळ, म्हणजेच आदित्य बाभळ आणि प्रशांत धनबा दोघेही तयार राहायचं आहे.
पहिली इनिंग संपल्याबरोबर नाणेफेक होईल आपली पुढच्या सामन्यासाठी. दोन्ही संघांनी आपलं तयार ठेवायचं आहे आणि ही आपल्यासाठी नाणेफेकीसाठी सूचना तसेच आहे. रायगडचा बुलंद आवाज शेरू शायरी करणार हे आमचे समालोचक, आमचे मित्र अंजुम भाभी के हीरो. या अंजुम भाभी के हीरो है इम्रान बुखारी भाईजान, सर्वांचा लाडका, सुडकोलीची शान, रोह्याचा मान, अलिबागचा अभिमान आणि थलचा सर्व काही असा इम्रान भाईजान या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगली भावना. लगेच पण दुसरा श्यामा. पण चेंडू श्यामा चेंडू दे, श्यामा चेंडू पाहिजे. पुरवा लगेच. आपण आयोजक कोणताही वेळ जाता कामा नये. चल बॉल द्या लगेच, दुसरा बॉल. आणि स्वयंसेवक मी अगोदरच म्हटलं होतं की चेंडू जातील, कारण प्रत्येक संघ जो आहे ना तो इच्छुक असतो जुना चेंडूने खेळण्यास, तो चालू चेंडूने खेळण्यास. म्हणून जास्तीत जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यायची आहे. आपले स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी तैनात ठेवायचे आहेत. यस, दुसरं षटक, तिसरं षटक, चौथं षटक चालू आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 15 आहे. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ती शाबीर 11 संघाच्या गोलंदाजांनी. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, गया देख, काय गया, तर बाउंड्री गया, चौकार. देख म्हणजे चेंडूवर झेल होऊ शकला असता, परंतु चेंडू खालून गेला होता. क्षेत्ररक्षकाचं काम होतं चेंडू थांबवण्याचं, कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. ह्या चौकार मात्र एक सुदैवी चौकार आहे, एक नशिबाचा चौकार. अशा पद्धतीचा स्ट्रोक सन्मित्र मात्रेच्या बॅटमधून निघाला होता. पुन्हा एकदा बघतोय पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव, एक मॅरेथॉन षटक होताना बघतोय ते आता शाबीर भाई यांच्याकडून. धावसंख्या झालेली 20 धावा, 20 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. चौथं षटक चालू आहे. हे षटकामध्ये थोड्याशा धावा निघत आहेत. पुन्हा एकदा चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुलचा फटका. एक धाव होते, दुसरी धाव होणार का नाही आहे, तर धावसंख्या घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही आहे यावेळेला. दुसरी एक धावेवर संतुष्ट आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या आहे 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोअरबुक. या षटकामध्ये बघूया पुढचा चेंडू, 5वा चेंडू आहे या षटकातील. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्येला बघितलं ना तर मुन्नाभाई 45 ते 50 धावसंख्या या मैदानामध्ये पुरेशी ठरू शकते, कारण समोरच्या संघात सुद्धा चांगले चांगले बॅटर्स आहेत. त्या ठिकाणी शाबीरबाई स्वतः बॅटर चांगले बॅटिंग करतात, परंतु आदिल कुरेशी गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज, त्याचप्रमाणे सुशांत कांबळे 360 डिग्री मिस्टर 360 थळ संघाचा जो सर्वात पहिला 360 होता ना तो सुशांत कांबळे होता. अलिबाग तालुक्यातील सर्वात पहिला 360 असेल तर तो सुशांत कांबळे होता. आता मात्र आपण भरपूर खेळाडूंना बघतोय 360 डिग्रीमध्ये. नागेश शीद आहे थळमधून, अलिबागमधून मृणाल वर्सोलकर आहे, त्या ठिकाणी सासवणे विभाग बघितला आता आवाजचा सौरभ गवानकर आहे. अशा प्रकारे कित्येक खेळाडू आता 360 डिग्रीमध्ये खेळताना दिसतात, परंतु सर्वात पहिला जो कोण असेल ना 360 तर तो सुशांत कांबळे आहे. सुशांत कांबळेची शरीरयष्टी बघितली तर थोडीशी आता पृथ्वी शॉसारखी झालेली दिसते, परंतु खेळाची नजाकत आपण आता मैदानात बघणार आहोत की कशा पद्धतीने फलंदाजी आहे त्याची. कारण पृथ्वी शॉला आता IPL मधून सुद्धा आपलं स्थान गमवावं लागलेलं आहे. आता बघूया सुशांत काय करतोय, थर्ड प्रीमियर लीगमध्ये कामगिरी करतोय. पुन्हा एकदा चेंडूच्या वेगाचा अंदाज येत नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा कमी वेगामध्ये चेंडू फलंदाजापर्यंत गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघता बघता चौथ्या षटकाची समाप्ती झाली आणि चौथ्या षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या किती आहे तर 21 धावा, 2 गडी बाद. पहिले जे 2 हादरे दिले त्यातून अजूनही अद्विक एंटरप्राइजेस संघ हा सावरलेला नाही आहे. हे 1000 रुपये आपले घेऊन जायचे आहे, बक्षीस काय गेलेले नाही आहे, परंतु पुढच्या मॅचपासून लक्षात ठेवा 10% टॅक्स लागेल. हां, जर बक्षीस गेलं नाही ना तर 10% समालोचकांना मिळतील. लक्षात ठेवा एवढंच. कोणीही बक्षीस लावा परंतु 10% टॅक्स समालोचकांना मिळेल. 4 षटकं पूर्ण होत आहेत. धावा जमवण्यात यश येते फक्त 21 धावा. थोडी शाबीर कुरेशीच्या षटकामध्ये मिसफिट झाली होती, नंतर पृथक्करण थोडंसं वेगळं असतं, परंतु सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. परंतु काय माहिती आहे अपरेश, बॅट्समन्सला वाटते की आपण शाबीर भाई त्यांचा एक गोलंदाज थोडासा
कमकुवत असं वाटणारा गोलंदाज आहे शाबीरबाई, परंतु मी पर्वत चौथं बघतोय हे. शाबीरबाईच्या गोलंदाजीला अजून कधी फटकेबाजी होताना दिसलेली नाही एखादा अपवाद वगळता, कारण त्याची जी गोलंदाजी आहे ती वेगळ्या धाटणीची गोलंदाजी आहे. फसवी गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावर टाकतो आणि जो चेंडूचा वेग आहे तो अजूनही कुठल्या फलंदाजाला समजलेला नाही. असे शाबीरबाईची गोलंदाजी असते. चौथं षटक. विनायक कोयंडेच्या पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार केला जातो. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव, फक्त एकच धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न जर व्यवस्थितरित्या गॅदर्ड केला असता तर मात्र फलंदाज धावचित झाला असता, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघता येईल. वन साइडेड रन्स अलाउड नाही आहे हे माहिती आहे दोन्ही फलंदाजांना, म्हणून दोघांनी क्रीज सोडलं. लक्षात ठेवा, वन साइडेड रन्स इज नॉट अलाउड ऑन दिस टुर्नामेंट. कीपरकडेच फक्त का? पुढचा चेंडू बघतोय लेग स्टंपच्या खूपच बाहेर. विनय कोयंडेकडे चेंडू सोपवला जातोय. पेट संघाचा हा गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर जातोय. वाईड बॉल +1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे ती 2 ने वाढून 25 धावा, 25 रन्स. एकच चेंडू झालेला आहे परंतु 4 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा फटक्या मारून काढल्या होत्या आणि 2 धावांचा अतिरिक्त बोनस. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. विनायक कोयंडे अतिशय चांगलं वैविध्यपूर्ण मारा करतोय. कोणत्याही प्रकारे संधी त्याने या चेंडूवर दिलेली नाहीये. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, पॅडवर आदळला, पंचांचा इशाराला. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव. अतिरिक्त धावसंख्येने धावपळकर बघतोय आपण. धावसंख्या झालेली ती 26 धावा, 26 रन्स. या शेवटच्या 4 चेंडूंवर जर 2 मोठे स्ट्रोक्स आले आणि 40+ धावसंख्या झाली तर मात्र ती धावसंख्या चॅलेंजेबल होऊ शकेल. परंतु बघूया या येणाऱ्या चेंडूत तुषार भाऊ काय करतात. तुषारकडून सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु एकविरा थळचा संघ आपण बघितलं खेळायला गेल्यावर, आणि तुषार काही कामानिमित्त व्यस्त असतो, परंतु तरीसुद्धा प्रॅक्टिसला कधीही खंत त्याच्या नाही आहे. कारण कधीही बघा प्रॅक्टिस नेहमी करत असतो आणि आज त्या प्रॅक्टिसची खरी आवश्यकता आहे. त्याचा लौकिक दाखवण्याची गरज आहे ती ह्या षटकामध्ये. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. काहीसा टप्पा पडून चेंडू बाहेर निघतोय. फलंदाज मात्र चकतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. मी नक्कीच कौतुक करीन ते आदिल कुरेशीचं, त्याच्या संघ निवडीचं. सुंदर असे गोलंदाज आपल्या भात्यात त्यांनी दाखल करून घेतलेत. आता मात्र विमर स्वरूपाचा हा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोनमध्ये. हा चेंडू नो स्वरूपाचा आहे बिमर असल्यामुळे, आणि 1+1 अशा 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या सामन्यातील दुसरा चेंडू फ्री हिटचा असेल. पहिल्या चेंडूवर सुद्धा फलंदाजी करताना तुषार घरतसाठीच फ्री हिटचा चेंडू होता. आता सुद्धा तुषार घरतच फ्री हिटचा सामना करेल. त्यामुळे या फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याची जरूर प्रयत्न करेल आणि त्याची गरज आहे आपल्या संघाला. फ्री हिटचा चेंडू लोवर फुल टॉस. क्या बात आहे आधी शाबीर भाई, वा भाई वा. तसा चेंडू ठेवला तर आणखी दुसरी पण काढतील धाव, परंतु एक धाव. वा, चांगला प्रयत्नात यश मिळालं शाबीर भाईंना, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे फलंदाज नॉट आउट राहतोय. धावसंख्येत मात्र 1ची वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 29, 29 धावा. शाबीर भाईचं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, पण ते कॅचच्या नादात राहिले. जर तो कॅच पकडून चेंडू फेक केली असती तर धाव बादचा धोका होता फलंदाजाला, परंतु त्यांना फ्री हिटचं काही ज्ञान नसावं, माहिती नसावं, म्हणून ते चेंडू आपल्या हातामध्ये ठेवतात. त्या दरम्यान एक धाव मात्र पळून काढतात दोन्ही फलंदाज. आता मात्र पुढं सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. एकच धाव मिळेल, कोणताही मोठा फटका येत नाही या चेंडूवर. नक्कीच ज्याप्रमाणे प्रभुनाथने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे प्रथमने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे शाबीरने गोलंदाजी केली, त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते ती मयूरकडून. फक्त विनयकडून फक्त 2 चौकार आलेले आहेत अख्ख्या इनिंगमध्ये. यावरून आपण समजून जावं की शाबीर 11 संघाची गोलंदाजीची ताकद काय आहे.
शेवटच्या षटकांमध्ये या वेळेला मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये, सीमा रेषा पार, षटकार. Thal विरुद्ध RC Group Thal. Both captains, I request for you, please come on to stage, put on the toss. आपण पाहतोय वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीग पर्व चौथे या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करेन. विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक मंगलमूर्ती थळ विरुद्ध RC Group थळ. RC Group थळ संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन मंगलमूर्ती थळ संघाचे कर्णधार टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला नाणेफेक करून घ्या. RC ग्रुप प्रशांत धनबा. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहेत. मी विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये यस आलेले आहेत धनबा सुद्धा त्या ठिकाणीवरून. मी अजितदादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. सन्माननीय अजितदादा म्हात्रे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. वीर दमदार आमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे एक दिमागदार आयोजन आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण हे स्पर्धा कव्हर करीत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मान्यवर सुद्धा सज्ज आहेत. सन्माननीय अजितदादा म्हात्रे सर. यस सर, थँक्यू. विवेकजी ठाकूर सरांना आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी पाण्याची सोय सुद्धा उपस्थित करण्यात आलेली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग थल पंचायत मान्यवरांच्या हस्ते शुभ टॉस केला जातोय. इट इज कॉल अँड ॲब्सोल्युटली ऑन इज टेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मंगलमूर्ती थल संघाने. काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल माराल? आमची फिल्डिंग आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि दमदार आमदार प्रीमियर लीग आपण पाहतोय एक चांगलं आयोजन सालबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा. कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल? खूप छान वाटतंय. तिसरं पर्व आहे आणि असंच पुढे चालू ठेवावं असं आमदारांना विनंती आहे. यस, धन्यवाद. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. न्यू सेंटर पॉइंट्स इज ऑन द टॉस बाय मंगलमूर्ती थल ऑन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर विकासदादा साखरकर सर, आमचे गुरुवर्य. चौथं पर्व आहे आदू. चौथं पर्व आहे आदू 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 चौथं पर्व आहे, लक्षात ठेव. धन्यवाद. 37 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर थोडासा उशीर आला होता, परंतु ठीक आहे. कंपल्सरी चेसिंग आहे एवढं लक्षात ठेवा. पहिल्या लीग स्पर्धेमध्ये तरी 2 दिवस आपण कंपल्सरी चेसिंग ठेवणार आहोत. शेवटच्या दिवशी बघू आपण कशा पद्धतीचा निर्णय असेल आपल्या कमिटीचा आयोजनांचा. परंतु पहिले दिवस आपण बघितलं तर ते कंपल्सरी चेसिंग हा निर्णय अंमलात आणणारा येणार आहे. 37 धावांचं लक्ष घेऊन फलंदाजांची जोडी मैदानात आलेली ती म्हणजे आदिल कुरेशी आणि त्याच्या समवेत सुशांत कांबळे. ही जोडी मैदानात उतरलेली आहे. बघूया 37 धावांचं लक्ष आहे. हे दोन्ही फलंदाज जर आपल्या लौकिकात साजेसे खेळले तर मात्र हे आव्हान अवघड नाही आहे किंवा लवकरात लवकर सामना संपेल यात कोणतीही शंका नाही आहे. परंतु समोरच्या संघात सुद्धा अमोल घरत गतवर्षीचा बेस्ट बॉलर म्हणून ज्याची घोषणा केली होती, गतवर्षीचा बेस्ट बॉलर या स्पर्धेचा अमोल घरत आपण बघतो पहिलाच षटक घेऊन येतोय. त्याच्या समवेत त्यांच्या संघात सुद्धा अतिशय चांगले चांगले गोलंदाज आहेत. प्रत्येक संघ तुल्यबळ असा आहे. सर्व संघांनी चांगले संघ निवडलेले आहेत. आमच्या समवेत आमचे योगेश पाटील हे सुद्धा समालोचक सहकारी जॉईन झालेले आहेत. नक्कीच पुढच्या मॅचमध्ये त्यांचा आवाज आपणापर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे पहिले जे दुसरं आणि तिसरं पर्व झालं होतं, पहिलं आणि दुसरं, त्यामध्ये बेस्ट बॉलर
लगातार 2 वर्षाचा बेस्ट बॉलर आपण बघितला होता, तो शाबीरभाई कुरेशी संघामध्ये खेळणारा प्रभू वेताळ 2 वर्षामध्ये बेस्ट बॉलर म्हणून ठरला होता. परंतु यावर्षीचं बेस्ट मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक सगळ्यात आगळं वेगळं असणार आहे. ते आपणास आम्ही आयोजकांच्या वतीने नंतर कळवू. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं ते पारितोषिक असणार आहे. खेळाडूंनी त्यासाठी प्रयत्नसुद्धा करायला हरकत नाही आहे. सुशांत कांबळे आणि आदिल कुरेशी यांची जोडी मैदानात आलेली आहे. पहिल्या षटकासाठी पाचारण केलेलं गेलेलं आहे. ते अमोल घरत यांना आमच्या समवेत आमचे साथी समालोचक अप्रेश खोत, योगेश पाटील आणि इम्रान बुखारी, भाईजान बुखारी सर्वांचे लाडके उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन करण्याचा आमचा मानस आहे आणि नक्कीच आपणास तो भावेल, आवडेल यात माझ्या मनात तर कोणती शंका नाही आहे. कारण हे सर्व समालोचक जे आहेत, आमचा समालोचक ग्रुप आहे तो माझ्या दृष्टीने तरी अतिशय चांगला ग्रुप आहे. बघूया. परंतु आणि शेवटी जाता जाताना आपण सुद्धा आपली पसंती आम्हाला कळवायची आहे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. तुषार घरत यांच्या हातामध्ये चेंडू गेला. 1 बाउन्स, एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची दक्षता सुद्धा त्यांनी घेतली होती. धावसंख्येला सुरुवात झाली. 37 धावांचं लक्ष्य. तिसरा सामना असणारा लक्षात ठेवा. कारागीर वायशेत विरुद्ध समा वॉरियर्स. दोन्ही संघ तयार राहायचा आहे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. अतिशय चांगला चेंडू. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. अमोलकडून एक नवीन शस्त्र बघायला मिळालं होतं. ऑफस्टमच्या बाहेर थोडासा गुगली टाकला होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाजाला अंदाज आलेला नाही आहे. आदिल कुरेशी निस्तब्ध राहिला. त्याच्याकडे कोणताही प्रत्युत्तर नव्हतं. धावसंख्या 1. परंतु आदिलच्या बॅटमधून पॅडल स्वीप बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार. 1 बाउन्स, चौकार. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता. परंतु लोअर फुलटॉस चेंडू कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. 37 धावांचं लक्ष्य. 37 रन्स रिक्वायर्ड आणि हा चौकार आणि अशी धावसंख्या झालेली ती 5. आदिल कुरेशी पाय पुढे टाकला. बरोबर पॅडल स्वीप केला. क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे हे त्याला माहिती आहे. परंतु पुढच्या चेंडूवर अंदाज घेतला. बॅकफुटवर गेला. जबरदस्त असा स्क्वेअर कटचा फटका. स्क्वेअर कट का फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार. आणखी एक नजाकत भरा. वीर दमदार आमदार, चौकार. आदिलला माहिती आहे या मैदानावर या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळावं. गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज भरपूर धावसंख्या, खोऱ्याने धावसंख्या ओढली होती. प्रत्येक चेंडू षटका मॅचमध्ये गोलंदाजांवर हाणामारी केली होती. असा हा फलंदाज आपण बघतोय आज मैदानात आणि त्यांनी त्याच पद्धतीने फलंदाजीला सुरुवात सुद्धा केलेली आहे. इट्स अ कन्झिक्युटिव्ह बाउंड्री फ्रॉम हिम. 2 चेंडू लगोपाठचे 2 चौकारांशी त्यांनी लगावलेले आहेत. 2 चेंडूवर 2 चौकार अप्रतिम. दोन्ही चेंडूवर नजाकत होती. पहिला चेंडू बघितला, पॅडल स्वीप मारला होता. दुसरा चेंडू बॅकफुटवर गेला. पिच स्क्वेअर कट फटका बघायला मिळाला होता. 4 धावांसाठी डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अतिशय नजाकत भरा चौकार बघायला मिळाला होता. 2 चौकारांची धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 37 धावांचं लक्ष्य आहे. त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने पार काढाव्या आणि हे पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यावा हे दोन्ही फलंदाजांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे नक्कीच धावसंख्या लवकर करण्याचा प्रमाणच. पुन्हा एकदा ओव्हर पिच ओव्हर स्टेप येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा फलंदाजाचा मनसुबा ओळखला अमोलने आणि चेंडू आणखी थोडासा माघारी ठेवला. धाव मात्र झालेली नाही त्याच्यावर. निर्धाव चेंडू झालेला एक चांगलं कमबॅक करून घेतले स्वतःला अमोलने. धावसंख्या स्थिर 9 धावा. गोलंदाजाला मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण चेंडूची बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय पॉईंट क्षेत्रात, सिली पॉईंट क्षेत्रात आणि 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होती 10. 37 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये 10 धावा जमवण्यात यश येते. ते आदिल कुरेशीच्या 2 नेत्रदीपक अशा चौकारांमुळे. कारण असं 6ची जवळजवळ
7 धावांची जी सरासरी होती त्यानुसार पहिल्या षटकामध्ये 10 धावा जवळ यश आलंय दोन्ही फलंदाजांना. 37 धावांचं लक्ष्य आहे आणि धावसंख्येला चांगली सुरुवात केली आदिलने. कोणत्याही प्रकारे धोका न पत्करता दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. 10 धावसंख्या आतापर्यंत गाठलेली आहे. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल गोलंदाजीसाठी, कोण येतोय दुसरं षटक घेऊन? केतन म्हात्रे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. एकाच टप्प्यावर दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता त्याच्या हातामध्ये आहे. अतिशय नजाकतभरी गोलंदाजी आहे. परंतु या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिसला गोलंदाजी करणं वेगळं असतं आणि मॅचमध्ये गोलंदाजी, त्याला स्वतःचा जर दबदबा दाखवायचा असेल करून, तर मात्र त्यावेळेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर फलंदाज कोण आहे? आदिल कुरेशी आहे. अजून कोण आहे? तर सुशांत कांबळे आहे. दोन्हीही मातब्बर खेळाडू आहेत. थळगावामधील बेस्ट ऑफ बेस्टमधले हे खेळाडू दोन्ही आहेत आणि त्यांना जर रोखण्यामध्ये, त्यांना बुचकळ्यात पाडण्यासारखी जर तुम्ही गोलंदाजी केलीत तर नक्कीच तुमच्या नावाचा प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये विचार होईल. परंतु बघूया केतन म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. केतन म्हात्रेचा आखूड टप्प्याच्या चेंडूचा खरपूस असा समाचार घेतोय आदिल. चेंडू जातोय बॅकर पॉइंट क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच जे पाहायला मिळतं आदिलकडून 37 धावांचं लक्ष असल्यामुळे कोणताही धोका न पत्करता फलंदाजी करतोय. जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 नेत्रदीपक असे चौकार आलेत आणि आपल्या संघाला मात्र सुस्थितीत नेऊन ठेवलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती 14 धावा. केतनच्या पहिल्याच चेंडूवर प्रहार करतोय. आता मात्र सुंदर असं कमबॅक म्हणता येईल केतनचं. चेंडू टप्पा पडून थोडासा खाली राहतोय, निर्धाव जातोय. आता मात्र 22 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय केतन. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, धावबाद होण्याचा धोका नक्कीच होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय केतन. तिसरा चेंडू निर्धाव जातोय, दुसरा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुंदर असं कमबॅक म्हणता येईल. योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते होती केतनकडून. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती शाबिर इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी, त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती अद्विक इलेव्हनच्या संघाला. कारण 37 धावांचं महापक लक्षाचा आव्हान हे राखायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू म्हणता येईल. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक सौमित्र म्हात्रेच्या हातामध्ये गेला होता, परंतु सौमित्र म्हात्रे चूक करतोय, झेल सोडतोय आदिल सारख्या फलंदाजाचा. आदिल सारख्या फलंदाजाला जीवनदान देणे म्हणजे मॅचमध्ये परत येणे नाही असंच समजा. कारण आदिल सारखा फलंदाज आपल्या जीवनदानाचा फायदा किती प्रमाणात उचलू शकतो हे क्रीडा रसिकांना सुद्धा माहिती आहे. झेल सोडल्यानंतर पुढचा चेंडू सुद्धा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर झेल सोडतोय केतन म्हात्रे. मात्र वारंवार संधी निर्माण करतोय आदिल कुरेशीला बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाजाला साथ देत नाहीत. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर आदिलचा झेल सुटतोय. ही मात्र 2 जीवनदान जे आदिलला मिळले ती खूपच महागात पडतील. आणि आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात, काय खाऊन आलाय आदिल, काय खाऊन आलाय आज समजत नाही. 2 सोपे झेल सुटले गेले. पेनचा योगेश पवार सारखा दिसणारा हा क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं. वेळेला रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केला होता, बॅटची कडा घेतली, डिक्लेअर झोनमध्ये गेला सुशांत कांबळेचा हा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर एक डिक्लेअर बरोबर दुसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून बघायला मिळालेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, 2 समोर फलंदाज चांगले असून सुद्धा कोणत्याही प्रकारे दडपण न घेता या दोघांनी सुद्धा गोलंदाजी केली. केतनच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याने चांगलं कमबॅक करून दिलं होतं. आदिल सारख्या फलंदाजाला बाद करण्याच्या 2 सोप्या संधी दिल्या होत्या, परंतु तरी सुद्धा त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ लाभलेली नाही. याच दरम्यान आमचे माजी सरपंच सन्माननीय सुनील दादा पत्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मॉर्निंग ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी राकेशजी चव्हाण यांना विनंती करतोय की आपण शाळ आणि मायेची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांचा योग्य तो अतोचित सत्कार करायचा आहे. कारण 2 वर्ष आपण लगातार बघितलं होतं, पहिल्या 3 पर्वांमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांना जी पारितोषिकं असायची ती सुनीलदादा पत्रे यांच्या माध्यमातून यांच्याकडून दिली जात होती. धन्यवाद सुनीलदादा, आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित झाला. तिसऱ्या षटकासाठी एक अनुभवी असा गोलंदाज केदारनाथ साखरकर यांची उपस्थिती या ठिकाणी यांची गोलंदाजीसाठी त्यांना पाचारण करण्यात येते. बघूया आपल्या अनुभवाचा कसा फायदा करून देतात आणि कशा पद्धतीने समोरच्या फलंदाजाला ते बांधून ठेवतात किंवा आदिल त्यांना कशा पद्धतीने सामोरं जातं आहे हे तिसऱ्या षटकात दिसेल. राईट आर्म ओव्हर राऊंड विकेटचा मारा गोलंदाज केदारनाथ साखरकर यांच्याकडून. एक थळचा मलिंगा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असे केदारनाथ साखरकर. कित्येक वर्षाचा अनुभव आहे, त्याची अनुभवाची एक उत्कृष्ट गोलंदाजी बघितली होती. जागृती विरुद्ध थळेश्वर ब संघ लागला होता. थळेश्वर ब संघाचं त्यावेळेला प्रतिनिधित्व करत होते केदार साखरकर आणि त्याच वेळेला त्यांनी जागृती आणि सागरी गणेश हे मिक्स संघ होता. त्यांचे 4 खेळाडूंना त्रिफळाचीत बाद केलं होतं. असा हा केदारनाथ साखरकर गोलंदाजीला आलेला आहे. शिवरात्रीची ती स्पर्धा होती, मला अजूनही आठवते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू, एक धाव काढलेली आहे, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. थोडंसं फ्लंबिंग झालं होतं, तुषार घरत यांच्याकडून थोडंसं मिसफील्ड झालं होतं आणि त्या मिसफील्डचा फायदा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेला आहे. 2 धावा घेऊन त्यांनी आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने धावसंख्या वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढच्या चेंडूवर परत जोरकस प्रहार, चेंडू रिझर्व, आहा झेल होऊ शकला असता. फलंदाजाच्याकडून मिळालेला जोरकस फटका क्षेत्ररक्षकाला चाकून सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. आप ऐसा करोगे तो आपका मैच 101% हारने वाला हो सकता है, लेकिन ऐसी गलती बार बार मत करो निनाद जी. चांगला चेंडू पुन्हा एकदा केदारनाथ साखरकर यांचा खाली स्टिअर केला चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळालेली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. आदिलची फलंदाजी आपण बघतोय चांगल्या पद्धतीने बहरताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. आदिलला या मैदानामध्ये लक सुद्धा आहे, कारण गेल्या वर्षीसुद्धा आदिलचा जो झेल सुटला आणि त्याच्या जोरावर त्यांनी सेमीफायनलमध्ये विजय प्राप्त केला आणि अंतिम विजेतेपदसुद्धा प्राप्त केलं. त्यामुळे आदिलचा झेल सोडणं हे संघासाठी घातक सिद्ध होते, हे पुन्हा एकदा दिसते. निनाद खरोखर दडपणाखाली आला असेल, कारण कोणताही क्षेत्ररक्षक झेल मुद्दामून सोडत नाही आहे, परंतु असल्या चुका वारंवार करणं हे चुकीचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा आलेला आहे, व्हाईट बॉल. मुन्नाभाई व्हाईट बॉल आहे ऑफस्टमच्या बाहेरचा आणि आदिल खेळतोय ऑन साईडला. म्हणजे आदिलचा मनसुबा तरी काय आहे? म्हणजे फलंदाजी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होऊ शकतो, झेल होऊ शकला असता, परंतु पुन्हा एकदा चकवून चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. दर्जेदार आणखी एक चौकार. केतन घरत वारंवार ये क्या हो रहा है भाई. एक डिक्लर चेंडू निर्धाव गेला होता, परंतु एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 31 धावा 31. चांगला चेंडू पुन्हा एकदा झेलसाठी केला होता प्रयत्न, स्लीप तैनात होता, परंतु पुन्हा एकदा स्लीपच्या क्षेत्ररक्षकाला चकवून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी केदारनाथ साखरकर यांनी. जो षटकार गेला होता तो सुद्धा झेल पकडू शकले असते निनादजी, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. गोलंदाजी खरोखर कौतुक करावं लागेल केदारनाथ साखरकरांचं, की चांगली गोलंदाजी केली त्यांनी. षटकाची समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या, परंतु तरीसुद्धा गोलंदाजी चांगली, कारण जर षटकार गेला नसता, ते मिसफील्ड झाले नसते, जरतरच्या गोष्टी येतात. धावसंख्या बघतोय धावफलकावर 32 धावा. येणारे 2 षटकं आहेत आणि आवश्यकता आहे जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची. चौथं षटक घेऊन येतो तो केतन, वैयक्तिक दुसरं.
कोणतेही पडझड न होता ह्या धावांचा पाठलाग चालू आहे. बारा चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. सुशांत कांबळे कोणतीही धोका न पत्करता 1 धाव काढून आदिलकडे स्ट्राईक देतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. मोठा फटका खेळून सामना जिंकवतोय का ते पाहायचं आहे. आणि आदिलला आज असे 2 महत्त्वपूर्ण असे जीवदान मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आदिल. पण नक्कीच जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारची फलंदाजी करावी हे आदिल दाखवून देतोय मैदानात. आणि मी म्हटल्याप्रमाणे मोठा फटका खेळून हा सामना संपवतोय आदिल. Thank you so much. Player of the match award goes to Mr. प्रभुनाथ वेताल. गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. मी सन्माननीय माजी सरपंच सुनीलजी पत्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच प्रभुनाथ वेताल यांना आपण द्यायचं आहे. यांनी गोलंदाजी करत असताना कंजूसी गोलंदाजी केली आणि मात्र 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 षटकांमध्ये असा शाबीर 11 थल संघाचा हुकमाचा एक्का गोलंदाज प्रभुनाथ वेताल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि नक्की त्यांच्या माध्यमातून 2 विकेट प्राप्त केल्या, 2 षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी रन रेट पाहिला